संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात दिवसाढवळ्या पोकलंड आणि हायवाच्या सहाय्याने पुणे-नाशिक महामार्गावरून 200 ते 250 फुटावरून दिसणाऱ्या नदीपात्रातून वाळू उपसा होत होता. आमचे संगमनेर प्रतिनिधी त्या ठिकाणाहून जात असताना त्यांच्या ते निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी चित्रीकरणास देखील सुरुवात केली आणि ते चित्रीकरण करत करत हळूहळू नदीपात्रात गेले. हे सर्व करत असताना पोकलंड चालकाने त्यांना शिवीगाळ करत, धक्काबुक्की करत मशीन चालू करून बकेटच्या साहाय्याने पंच मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रसंगावधान राखून महसूल आणि पोलीस यंत्रणेस संपर्क साधून बोलावून घेतले. महसूल कर्मचाऱ्यांनी वाळूने भरलेला हायवा ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जमा करून मोंटो कार्लो कंपनी व चालकावर गुन्हा दाखल केला आहे. कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अनिल नलावडे यांनी कायद्याच्या चौकटीतून तक्रारदारांना चांगले सहकार्य केले व फरार असणाऱ्या पोकलंड चालक व मालक यांना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले आहे. संगमनेर तालुक्यात कोठेही गेले तरी कित्येक दिवस वाळू लिलाव चालू नसताना नेमकी ही मोंटो कार्लो कंपनी लाखो ब्रास वाळू आणते कुठून, हा प्रश्न जनसामान्यांना पडला होता. या प्रश्नाचं खरं उत्तर आज मिळालं आहे. महसूलच्या काही कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे की महसूलचे वरिष्ठ अधिकारी हाताशी धरून ही कंपनी या प्रकारचा खेळ करत आहे. या ठिकाणी मोंटो कार्लो कंपनीची गाडी अवैध वाळू वाहतूक करताना घारगाव महसूल डिपार्टमेंटने पकडलेली आहे आणि साधारणतः सदर वाहन आम्ही इथून जप्त करून पोलीस स्टेशनला लावत आहोत.